तुम्ही कधी विचार केलाय का, मी म्हणजे नेमकं काय आहे? आपण रोज म्हणतो, माझं जीवन, माझं शरीर, माझे विचार. पण हा मी नेमका कुठे आहे? शरीरात, मनात, की फक्त एक कल्पना आहे? हीच गोष्ट बौद्ध धर्मात सेल्फलेसनेस किंवा एम्प्टीनेस म्हणून समजावली जाते. ऐकायला थोडी कठीण वाटते, पण एक सोपं उदाहरण घेऊया. कल्पना करा, तुम्ही सिनेमा बघत आहात. त्या सिनेमात एखाद्या व्यक्तीला त्रास होताना पाहून तुम्हाला दुःख होतं, तुम्ही इमोशनली कनेक्ट होता. पण खरं पाहिलं तर स्क्रीनवर कोणीही खरं अस्तित्वात नसतं. ते फक्त प्रोजेक्शन असतं. तसंच आपलं जीवन आहे. आपण गोष्टींना जसं पाहतो तसं त्या खऱ्या अर्थाने नसतात. आपलं मन त्यावर अनेक कल्पना, एक्स्पेक्टेशन्स आणि मीनिंग लावतो. एम्प्टीनेस म्हणजे हे समजणं की गोष्टी तशा नसतात जशा आपल्याला दिसतात. एक अजून उदाहरण, जर तुम्ही सतत काळ्या चष्म्यातून जग बघितलं तर तुम्हाला सगळं डार्क दिसेल. पण याचा अर्थ जग खरंच डार्क आहे का? नाही. तुमचा दृष्टिकोन तसा आहे. तसंच आपल्या मनात अज्ञानामुळे आपण प्रत्येक गोष्टीला परमनंट आणि इंडिपेंडंट समजतो. आपल्याला वाटतं, हा माणूस असा आहे, ही गोष्ट कायम अशीच राहील. पण वास्तवात सगळं बदलत असतं. थोडा थांबा. आता एक प्रश्न स्वतःला विचारा. जर गोष्टी आपल्या कल्पनेप्रमाणे नसतील, तर आपण का एवढं इमोशनली रिॲक्ट करतो? बौद्ध धर्म सांगतो की आपलं दुःखाचं मूळ कारण म्हणजे अज्ञान, म्हणजेच गोष्टींचं खरं स्वरूप न समजणं. आपण प्रत्येक गोष्टीला एक सॉलिड आयडेंटिटी देतो. उदाहरणार्थ, हा माझा शत्रू आहे, ही माझी गोष्ट आहे, मी असा आहे. पण जर आपण खोल विचार केला तर लक्षात येईल की सगळं काही डिपेंडंट आहे. आपलं शरीर अनेक पार्ट्सपासून बनलेलं आहे. आपले विचार सतत बदलतात आणि आपल्या भावना परिस्थितीनुसार बदलतात. म्हणजेच मी हा एक स्थिर, कायमस्वरूपी एंटिटी नाही. तो सतत बदलणारा प्रोसेस आहे. एक पॉवरफुल एक्झाम्पल, तुम्ही 5 वर्षांपूर्वी जे होता तेच आज आहात का? तुमचं शरीर बदललं, विचार बदलले, सवयी बदलल्या. मग तोच मी कसा? याचा अर्थ असा नाही की काहीच अस्तित्वात नाही. ही एक मोठी मिसअंडरस्टँडिंग आहे. बौद्ध धर्म असं म्हणत नाही की काहीच नाही. तो म्हणतो, गोष्टी इंडिपेंडंट नाहीत, त्या डिपेंडंट आहेत. जसं झाड, ते स्वतःहून अस्तित्वात नाही. त्याला माती, पाणी, सूर्यप्रकाश लागतो. तसंच आपणही अनेक कारणांवर अवलंबून आहोत. आता एक मोठा कन्फ्युजन क्लिअर करूया. एम्प्टीनेस म्हणजे ब्लँक माइंड आहे का? नाही. फक्त विचार थांबवणं म्हणजे एम्प्टीनेस नाही. खरं एम्प्टीनेस म्हणजे जो इंडिपेंडंट सेल्फ आपण समजतो, तो अस्तित्वात नाही हे समजणं. काही लोक म्हणतात, मला लाईफमध्ये काही मीनिंग वाटत नाही, मला एम्प्टी वाटतं. पण हे बौद्ध धर्मातील एम्प्टीनेस नाही. ते इमोशनल एम्प्टीनेस आहे, डिरेक्शन नसणं, कनेक्शन नसणं. पण बौद्ध एम्प्टीनेस उलट आहे. ते तुम्हाला फ्रीडम देतं. कारण जेव्हा तुम्ही समजता की गोष्टी परमनंट नाहीत, इंडिपेंडंट नाहीत, तेव्हा तुम्ही अटॅचमेंट, अँगर, जेलसी यापासून मुक्त होऊ लागता. थोडा थांबा. आता सायकॉलॉजीबद्दल बोलूया. सायकॉलॉजिस्ट्स म्हणतात, स्ट्रॉंग सेल्फ असणं गरजेचं आहे. बौद्ध धर्म म्हणतो, सेल्फ नाही. कन्फ्युजिंग वाटतं ना? पण इथे डिफरन्स आहे. सायकॉलॉजी म्हणते कॉन्फिडन्स असलेला सेल्फ. बौद्ध धर्म म्हणतो परमनंट इंडिपेंडंट सेल्फ. कॉन्फिडन्स असणं योग्य आहे, पण मीच सगळं आहे असा इगो चुकीचा आहे. आता प्रश्न, हे सगळं प्रॅक्टिकली कसं समजायचं? बौद्ध धर्म सांगतो की हा एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. पहिलं शिकणं, दुसरं विचार करणं, तिसरं मेडिटेशन. एक टेक्निक आहे 4 पॉइंट एनालिसिस. जेव्हा तुम्हाला स्ट्रॉंग इगो फील होतो, माझ्यावर अन्याय झाला, मी दुखावलो, तेव्हा स्वतःला विचारा, हा मी नेमका कुठे आहे? शरीरात आहे का? मनात आहे का? की वेगळा आहे? तुम्ही शोधायला लागलात तर लक्षात येईल, तो सॉलिड सेल्फ कुठेच सापडत नाही. आणि तेच रिअलायझेशन आहे. पण लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नाही की तुम्ही अस्तित्वात नाही. तुम्ही आहात, पण डिपेंडंट स्वरूपात. थोडा थांबा. शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी, जर तुम्ही आजपासून मीला इतकं सिरियस घेणं कमी केलं, तर तुमचं आयुष्य कसं बदलेल? कदाचित तुम्ही कमी रागावाल, कमी दुखावाल आणि जास्त शांत व्हाल. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.